हॅलो स्टुडंट्स, आज आपण 12th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करत आहे, बरोबर. तर काल आपण तुम्हाला आठवत असेल, काल आपण न्यू टॉपिक स्टार्ट केला होता, चॅप्टर 3A, बरोबर ना. चॅप्टर 3A डिमांड ॲनालिसिस. तर ह्या टॉपिकमध्ये आपण डिमांडशी रिलेटेड जेवढं काय अभ्यास असेल तो डिटेल स्टडी आपण करणार आहोत. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण डिमांड म्हणजे नक्की काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिमांड, आहे का नाही. तर डिमांडची मिनिंग बघितली होती. अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिमांड अँड डिझायर. डिमांड म्हणजे काय हो, डिमांड मीन्स डिझायर. डिमांड म्हणजे तुमची इच्छाच असते ना. तुम्ही खाली जाऊन जेव्हा 10 रुपयाचा वडापाव खरेदी केला, ह्याचा अर्थ तुम्ही 10 रुपयाच्या वडापावला काय केला, डिमांड केला. पण तो का केला, डिझायर, कारण तुम्हाला इच्छा होती, भूक लागली होती, बरोबर आहे. डिमांड मीन्स अँड डिझायर. डिमांड म्हणजे तुमच्या डिझायरच असतात, बट विच इज बॅक बाय, पण ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ॲबिलिटी टू बाय, खिशात पैसे पाहिजेत, अँड विलिंगनेस टू पे. नुसते पैसे नको आहेत, तर ते खिशातनं बाहेर पण काढता आले पाहिजेत, म्हणजेच खर्च करायची तयारी पण असते पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणून तो एक फॉर्म्युला होता बघा, डिमांड इज इक्वल टू डिझायर प्लस ॲबिलिटी टू बाय प्लस विलिंगनेस टू पे, आहे का नाही. मग तेवढाच फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवतात. मग काल आपण डिमांड म्हणजे काय ते बघितलं, अँड व्हॉट इज द डिफरन्स, डिस्टिंग्विश पण बघितला, डिमांड अँड डिझायरमधला फरक काय. ओके. तर आज आपण काय बघणार आहोत, नेक्स्ट क्वेश्चन 4 मार्काला पडतो. एक्सप्लेन द टाईप्स ऑफ डिमांड. व्हॉट आर द टाईप्स ऑफ डिमांड, असा प्रश्न तुम्हाला 4 मार्क्सला शॉर्ट नोट्समध्ये पडू शकतो, की डिमांडचे टाईप्स कुठले कुठले आहेत, कुठले कुठले प्रकार आहेत. तर तुम्हाला इथं स्क्रीनमध्ये जो शेड्यूल दिला आहे, चार्ट दिला आहे बघा एक, तुम्हाला त्या चार्टमध्ये क्लिअरली तुम्हाला दिसतंय टाईप्स ऑफ डिमांड. देर आर 5 टाईप्स ऑफ डिमांड. तुम्ही ते पाहू शकता की टोटल किती टाईप्स आहेत, 5 टाईप्स आहेत. फर्स्ट वन डायरेक्ट डिमांड, सेकंड वन इनडायरेक्ट डिमांड, थर्ड वन कॉम्प्लिमेंटरी ऑब्लिक जॉईंट डिमांड, 2 नावं आहेत. फोर्थ वन कॉम्पोजिट डिमांड, अँड लास्ट वन कॉम्पिटेटिव्ह डिमांड. डिमांडचे टाईप्स, बरोबर ना. टाईप्स ऑफ डिमांड किती आहेत, 5 आहेत. देर आर टोटल 5 टाईप्स ऑफ डिमांड. तर तुम्हाला दिसतंय आता हे जे काय 5 टाईप्स आहेत, ह्यात पण दोघांचा ग्रुप आहे. म्हणजे तुम्हाला नावं बघितल्या कळलं असेल की पहिले 2 जे काय आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट, हे ऑपोजिट वर्ड्स आहेत. दॅट मीन्स ह्या दोघांचा एक ग्रुप झाला. म्हणजे तुमचा फर्स्ट टाईप जर पार्ट झाला तर सेकंड टाईप त्याच्या ऑपोजिट आहे. तसाच थर्ड अँड फोर्थ जो काय, तिसरा आणि चौथा, ते पण एकमेकांच्या ऑपोजिट आहेत. म्हणजे थर्ड वन पार्ट झाला की फोर्थ वन त्याच्या ऑपोजिट तुम्हाला करायचा आहे. फक्त हा जो लास्ट वन आहे, 5वा कॉम्पिटेटिव्ह डिमांड, हा डिफरंट आहे, हा कुठल्या ग्रुपमध्ये येत नाही, बरोबर आहे. टोटल 5 टाईप्स आहेत. पाठ करायला इझी आहे, तुम्हाला लगेच समजतील. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये ह्या आपण सगळे टाईप्स एक्सप्लेन करू. सुरुवात आपण फर्स्ट टाईप, डायरेक्ट डिमांड. आता नावातनंच कळलं असेल, डायरेक्ट. आपण डायरेक्ट हा वर्ड यूज करतो नॉर्मली, बरोबर. पण डायरेक्ट डिमांड म्हणजे काय, तर नीट लक्ष द्या. काय काय वस्तू अशा असतात, देर आर सम कम्युनिटीज इन आवर सोसायटी किंवा इन आवर प्रिमासेस, काय काय गोष्टी आपल्या आजूबाजूला अशा आहेत की ज्या आपल्या वॉन्ट डायरेक्टली सॅटिस्फाय करतात. दॅट मीन्स आता समजा तुम्हाला भूक लागली आहे, तर भूक लागली आहे तर मला सांगा, खूप भूक लागली तर साहजिक आहे, रस्त्याने जात आहात, काही खाताल. म्हणजे काही खाताल म्हणजे एखादा वडापाव खाताल, किंवा बाबा सर फ्रूट्स पण आहेत, मला फ्रूट्स आवडतात. मग समोर बाबा फ्रूट्स विकणारा फ्रूट सेलर होता, त्याच्याकडनं बाबा ॲपल्स, मँगो घेतले किंवा ॲपल्स घेतले, तुम्ही तिथल्या तिथं खाऊ शकता, नो प्रॉब्लेम. घरात आणूनच खाल्लं पाहिजे असं नाही, तिथल्या तिथं फळ तुम्ही खाऊ शकता. त्यामुळं तुमची जी वॉन्ट होती, भूक लागली होती, ती डायरेक्टली सॅटिस्फाय झाली, बरोबर आहे ना. म्हणजे त्यालाच डायरेक्ट डिमांड म्हणतात. आणि इनडायरेक्ट डिमांड म्हणजे काय, त्याच्या ऑपोजिट. मला सांगा, तुम्हाला भूक लागली आहे, तर तुम्ही काय करताल, 1 किलो गहू घेताल का? नाही बाबा सर, गहू घेतो, गव्हाने भूक भागल माझी. भूक भागल ना, पण डायरेक्टली नाही. तुम्ही काय लगेच 1 किलो गहू परचेस केले आणि रस्त्यातनं येताना लगेच हातात मूठभर गहू घेतलेत आणि खायला सुरुवात केली, नाही ना. मग तुम्ही म्हणता सर गव्हाचा काय उपयोग नाही, आहे. त्या गहू मीन्स व्हीट जो तुम्ही परचेस केला आहे, गहू, त्या गव्हामुळं वॉन्ट सॅटिस्फाय होणार ना, पण त्याला वेळ लागणार. तो गहू आपण घरी घेऊन जाणार, मग त्या गव्हाचं पीठ करणार, दळून आणणार, मग त्या पिठाची आपण चपाती करणार, मग ती चपाती आपण खाणार, मग तेव्हा आपली वॉन्ट काय होणार, सॅटिस्फाय होणार. इनडायरेक्ट डिमांड म्हणजे थोडक्यात गव्हाला पण डिमांड केलं ना, पण कशासाठी, चपातीसाठी, त्याला इनडायरेक्ट डिमांड. नक्की कळलं, दोन्ही कन्सेप्ट मी क्लिअर केलं. डायरेक्ट म्हणजे जे आपले वॉन्ट डायरेक्टली सॅटिस्फाय करतात. बघ काय दिलं, डायरेक्ट डिमांड. इट इज द डिमांड बाय द कन्झ्युमर फॉर गुड्स. डायरेक्ट डिमांड म्हणजे असा डिमांड
की कन्झ्युमर जो काय गुड्सला डिमांड करतो ना, कन्झ्युमर मीन्स कस्टमर, आपण काय काय गुड्सला असं डिमांड करतो विच सॅटिस्फाय देअर वॉन्ट डायरेक्टली. आपल्या आजूबाजूला काय काय वस्तू अशा आहेत की ज्या आपण डिमांड करतो आणि त्या वस्तू काय करतात, विच सॅटिस्फाय देअर वॉन्ट डायरेक्टली, की त्या वस्तू आपली वॉन्ट्स डायरेक्टली सॅटिस्फाय करतात. कळलं, लक्षात आलं तुमच्या? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणलो ना, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, क्लोथ्स, कपडे, ह्या ज्या काय वस्तू आहेत हे आपल्या वॉन्ट डायरेक्टली सॅटिस्फाय करतात. दिले त्यांनी पुढे, दे सर्व डायरेक्ट कन्झम्पशन नीड्स ऑफ द कन्झ्युमर्स. बरोबर ना, दे सर्व डायरेक्ट कन्झम्पशन नीड्स ऑफ द कन्झ्युमर्स. म्हणजे थोडक्यात काय, ह्या वस्तू आपण डायरेक्टली कन्झ्युम करू शकतो, डायरेक्टली वापरू शकतो. बरोबर ना. फ्रूट्स मी काय म्हणलो, घरी घेऊन जायची, कट करून खायची गरज नाही. तुम्ही ॲपल परचेस केलं, खूपच भूक लागली, रिक्षात बसलेला आहात, गाडीत बसलेला आहात, काय गरज नाही, तिथं रिक्षातच तुम्ही काय करू शकता, खायला सुरुवात करू शकता. दे सर्व डायरेक्ट कन्झम्पशन. तुम्हाला भूक लागली, ॲपल फ्रूट परचेस केलं, तुम्ही डायरेक्ट खायला सुरुवात करू शकता. दच इट इज द डिमांड फॉर कन्झ्युमर गुड्स. फॉर एक्झाम्पल डिमांड फॉर क्लोथ, शुगर एक्सेट्रा. त्यांनी एक्झाम्पल दिले ना, क्लोथ, शुगर. बरोबर आहे. कपडे, आपण कुठल्याही कपड्यांच्या दुकानात गेलो, बरोबर आहे ना, एखादा शर्ट तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही तो डायरेक्ट काय करू शकता, तिथल्या तिथं घालून तुम्ही ट्राय करू शकता. आवडला तसाच तुम्ही घालून दुकानातनं बाहेर पडू शकता, नो प्रॉब्लेम. मग डायरेक्टली वापरतात ना, त्यांनी क्लोथ हा शब्द वापरला आहे, नीट लक्ष द्या. त्यानंतर शुगर. बरोबर आहे. शुगरला पण आपण डिमांड करतो का बरं, ज्यावेळेस चहा करायचा असेल त्यावेळेस शुगर आपण डायरेक्टली वापरतो. पण शुगर केन म्हणजे कळलं ना, ऊस. मग माणसं म्हणतात सर शुगर केनला डिमांड असतो का? असतो ना. भरपूर फॅक्टरीजमध्ये शुगर फॅक्टरी जे काय असतात, साखर कारखाने, तिथं शुगर केनला डिमांड करतात ना. पण शुगर केनला मग कुठला डिमांड झाला, इनडायरेक्ट डिमांड. का बरं? कारण शुगर केन आपण डायरेक्ट, आता मला सांगा, आपल्या घरात समजा शुगर केन असेल, ऊस असेल आणि आपल्याला चहा करायचा असेल तर करता येईल का हो? नाही करता येणार. आणि ऊसाचे तुकडे आपण चहाच्या ह्याच्यात नाही ना वापरू शकत. मग काय करायला लागेल, त्या ऊसाची पहिली साखर करायला लागेल, मग आपण चहा करू शकतो. बरोबर ना. म्हणून त्यांनी तिथं शुगर शब्द वापरला. पण जर घरात शुगर असेल, साखरेचा डबा असेल, तर डायरेक्ट साखर वापरू शकतो की चहासाठी. कळलं नक्की? मग थोडक्यात बाकीचं राहून दे, ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं, पहिली लाईन, इट इज द डिमांड बाय द कन्झ्युमर फॉर गुड्स विच सॅटिस्फाय देअर वॉन्ट्स डायरेक्टली. बस, ह्यातलं महत्त्वाचं सेंटेन्स कुठलं आहे, विच सॅटिस्फाय देअर वॉन्ट्स डायरेक्टली. असे गुड्स की जे गुड्स, अशा वस्तू की ज्या आपल्या वॉन्ट डायरेक्टली सॅटिस्फाय करतात, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट डिमांड. त्यांना डायरेक्ट डिमांड म्हणतात. ओके. नेक्स्ट वन, त्याच्या ऑपोजिट आहे इनडायरेक्ट डिमांड. इनडायरेक्ट म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल, वाचू आपण काय दिले बघा. इनडायरेक्ट डिमांड इज ऑल्सो नोन ॲज डिराईव्ड डिमांड. हे लक्षात ठेवा, इनडायरेक्ट डिमांडलाच डिराईव्ड डिमांड असं सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज. कसं आहे, 2 मार्काला डिफाईन कन्सेप्टमध्ये आपलं सगळं पाठ झालेलं असतं, डायरेक्ट डिमांड, इनडायरेक्ट डिमांड. पण मुलांना फसवायचं कसं, तर 2 मार्काला डिफाईन कन्सेप्टमध्ये मुद्दाम टाकतात डिराईव्ड डिमांड. मग मुलांच्या लक्षात येत नाही, अरे डिराईव्ड डिमांड नावाचा कुठला टाईप नव्हताच, डायरेक्ट इनडायरेक्ट होताच. मग त्यामुळे जे सिमिलर वर्ड्स आहेत ते सुद्धा तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. इनडायरेक्ट डिमांडलाच काय म्हणतात, डिराईव्ड डिमांडसुद्धा म्हणतात. बरोबर आहे. त्याचा अर्थ काय, पुढं मिनिंग दिली बघा. इट रेफर्स टू डिमांड फॉर गुड्स. अशा गुड्सचं डिमांड की ज्या गुड्स आपण डिमांड करतो घरातसुद्धा, पण कशासाठी, विच आर निडेड फॉर फर्दर प्रोडक्शन. विच आर निडेड फॉर फर्दर प्रोडक्शन. आपण काय काय वस्तूंना डिमांड करतो, आपण आपल्या घरामध्ये वीट म्हणजे काय हो, गहू. बरोबर, गव्हाला डिमांड करतो ना आपण. आपल्या किराणा मालाची जी यादी असती, लिस्ट असते, त्या लिस्टमध्ये आपण दर महिन्याला तुम्ही तुमच्या फॅमिली साईजनुसार 10 किलो 5 किलो गहू डिमांड करता. गहू लागतोच प्रत्येकाच्या घरात. पण तो गहू आपण का डिमांड करतो, विच आर निडेड फॉर फर्दर प्रोडक्शन. की त्या गव्हाचा वापर करून आपण फर्दर प्रोडक्शनचा अर्थ कळलं तुम्हाला, की त्या गव्हापासून आपण फर्दर म्हणजे आणखीन, एक्स्ट्रा प्रोडक्शन, की त्या गव्हाचा वापर करून आपण त्याच्या पुढं प्रोडक्शन करू शकतो. म्हणजे त्या गव्हाचं कन्व्हर्जन आपण कशात करू शकतो, चपातीमध्ये करू शकतो. आपल्याला डायरेक्ट चपाती नाही ना किराणा मालाच्या दुकानात भेटत, बरोबर ना. मग त्यासाठी आपण गहू डिमांड करतो, त्या गव्हाचं पीठ दळून आणतो आणि मग चपाती करतो.
म्हणजे गहू लागणारच आहे, प्रत्येकाच्या घरात गव्हाला डिमांड आहे. मग त्या डिमांडला कुठला डिमांड म्हणतात? इनडायरेक्ट डिमांड. नक्की कळलं? कारण गव्हामुळं आपली वॉन्ट सॅटिस्फाय होतीच. आपल्याला भूक लागली असेल तर घरात गहू पाहिजेच, पण डायरेक्टली का नाही. भूक लागली म्हणून लगेच मूठभर गहू घेतले आणि खायला सुरुवात केली असं नाही ना आपण. आपल्यात आणि कबुतरामध्ये फरक नाही, बरोबर ना. त्यामुळं साहजिक आहे तुमच्या लक्षात आलं असेल की इनडायरेक्ट डिमांड म्हणजे काय. गावाला डिमांड करतो आपण, पण इनडायरेक्टली. गावामुळं आपली वॉन्ट सॅटिस्फाय होती, पण डायरेक्टली नाही होत, इनडायरेक्टली होतात. इट इज द डिमांड फॉर प्रोड्युसर्स गुड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या प्रोड्युसर्स गुड्स असतात त्यांचा डिमांड असतो तो इनडायरेक्ट डिमांड. हेन्स पुढे एक वाक्य दिले, ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हॅव इनडायरेक्ट डिमांड. ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हॅव इनडायरेक्ट डिमांड. त्याचा अर्थ तुम्हाला, त्या वाक्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, एक मिनटं. ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हॅव इनडायरेक्ट डिमांड म्हणजे मला सांगा, लक्ष द्या. ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे आपली समजा शुगर फॅक्टरी आहे सर, तर शुगर फॅक्टरीमध्ये आपण प्रोडक्शन कुठलं करतो? शुगरचं. ते शुगरचं प्रोडक्शन करण्यासाठी मेन कुठली गोष्ट मेन आपल्याला लागते? शुगर केन. शुगर केनला काय म्हणणार? डायरेक्ट डिमांड. का बरं? कारण शुगर केन नसेल तर आपण शुगर करूच नसतो. म्हणजे आपली जी वॉन्ट आहे, आपली काय इच्छा आहे, आपण शुगर फॅक्टरी कशासाठी टाकली? शुगर तयार करण्यासाठी ना, बरोबर ना. मग आपली जी वॉन्ट आहे, आपली जी इच्छा आहे की आपल्याला शुगर तयार करायची, ती शुगर कशापासून तयार होणार आहे? शुगर केनला. मग आपण दर दिवसाला किंवा एक आपण शेतकऱ्यांशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, ते शेतकरी आपल्याला दररोज येऊन एक ट्रक 2 ट्रक शुगर केन कारखान्यामध्ये देऊन जातात. मग तो जो काय आपण शेतकऱ्यांकडून शुगर केन डिमांड करतो त्याला कुठला डिमांड म्हणतात? डायरेक्ट डिमांड. का? कारण त्या शुगर केनमुळं आपली वॉन्ट सॅटिस्फाय होणार आहे, बरोबर. पण मला सांगा, नुसतं शुगर केन असून उपयोगी का? किंवा शुगर केन ऊस आणला शेतकऱ्याकडनं, एका रूममध्ये पॅक करून ठेवला, दुसऱ्या दिवशी रूम उघडली, झाली त्याची शुगर तयार, चला पॅक करा आणि विकायला घ्या, असं असतं का? नाही ना. शुगर केनचं कन्व्हर्जन शुगरमध्ये करण्यासाठी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, बाकीच्या गोष्टी पण लागणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मशीन लागणार, मशिनरी लागणार, त्यानंतर लेबर लागणार, काम करायला माणसं लागणार, बरोबर आहे ना. त्यानंतर लँड, जागा लागणार, बरोबर ना. उद्या आपण समजा बिझनेस टाकायचं ठरवले, शुगर फॅक्टरी टाकायचं ठरवले, आपले शेतकऱ्यांशी कॉन्ट्रॅक्ट झाले, शुगर केन पण मिळतो आहे, बरोबर. पण नुसतं शुगर केन मिळून उपयोग नाही. शुगर केन तर इम्पॉर्टंट आहे. बाकीचे फॅक्टर भेटले पण शुगर केनच नसेल तर शुगर होऊच शकत नाही. म्हणजे शुगर केन तर मेन आहे, डायरेक्ट डिमांड. पण शुगर केन मिळाल्यानंतर त्याचं शुगरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी बाकीच्या गोष्टी लागणार ना. म्हणजे मशिनरी तर लागणार. विदाऊट मशिनरी कसं काय करणार तुम्ही? लेबर तर लागणार. मशिनरी आणल्यात पण काम करायला माणसं नाही, मग त्याशिवाय होऊ शकत नाही. आणि लँड सगळं भेटले पण अजून कंपनीसाठी जागाच भेटली नाही, मग काय उपयोग आहे? ते शुगर केनचा काय उपयोग आहे, माणसांचा काय उपयोग आहे, का मशिनरीचा काय उपयोग आहे? मग थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी लागतात ना हो. ह्यालाच काय म्हणतात? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हॅव इनडायरेक्ट डिमांड. आणि ह्या तिघांना कुठला डिमांड झाला? इनडायरेक्ट डिमांड. का बरं इनडायरेक्ट डिमांड? कारण हे तिघं इम्पॉर्टंट आहेत, लँड, लेबर, मशिनरी, बरोबर ना. पण ह्यांच्यामुळं आपली वॉन्ट सॅटिस्फाय होत नाही. आपली वॉन्ट मेन कशामुळं सॅटिस्फाय होती? शुगर केन. आपल्याला शुगर फॅक्टरीमध्ये शुगर करण्यासाठी मेन शुगर केन पाहिजे, ऊस पाहिजे, त्याशिवाय साखर होऊच शकत नाही. पण त्या ऊसाची साखर करण्यासाठी ज्या बाकीच्या गोष्टी डिमांड केल्यात ना, मशिनरी, लेबर, लँड, त्यांना कुठला डिमांड झाला? इनडायरेक्ट डिमांड. कारण ह्यांच्यामुळं पण आपली वॉन्ट, म्हणजे आता मला सांगा, लेबरमुळं आपली वॉन्ट सॅटिस्फाय होतीच की. आपल्याला जे शुगर केनचं शुगरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे ते लेबरमुळंच, माणसं कामाला भेटली तरच होणार आहे. म्हणजे त्यांच्यामुळंच आपली वॉन्ट सॅटिस्फाय होणार आहे, पण इनडायरेक्टली. नक्की कळलं? फॉर एक्झाम्पल त्यांनी काय दिलं बघा. फॉर एक्झाम्पल डिमांड फॉर वर्कर्स, आपलंच एक्झाम्पल आहे बघा. डिमांड फॉर वर्कर्स इन शुगर फॅक्टरी इज डिराईव्ह ऑर इनडायरेक्ट डिमांड. की शुगर फॅक्टरीमध्ये वर्कर्सला जो डिमांड केला जातो, की बाबा आज आम्ही पेपरला जाहिरात दिली की आमच्या कंपनीमध्ये 20 कामगार किंवा बाबा 20 वर्कर्सला आम्हाला नवीन जॉईन करायचं आहे, भरती करायचं आहे, 20 कामगारांना कंपनीमध्ये भरती करायचं आहे. मग आपण ही जी काही पेपरला जाहिरात दिली 20 वर्कर्ससाठी जो काय डिमांड करतो आहे तो कुठला डिमांड झाला? इनडायरेक्ट डिमांड. कारण त्या वर्करमुळं आपली वॉन्ट सॅटिस्फाय नाही होणार आहे. वर्करचा वापर करून जे काय आपण शुगर केनची शुगर करणार आहे ते शुगर आपली वॉन्ट सॅटिस्फाय करणार आहे.
कळलं नक्की? थोडक्यात सोप्या भाषेत हे डिटेलमध्ये झालं, पण सोप्या भाषेत कळलं तुम्हाला. डायरेक्ट डिमांड म्हणजे काय? जे आपली वॉन्ट डायरेक्टली सॅटिस्फाय करतात. अँड इनडायरेक्ट डिमांड मीन्स जे आपली वॉन्ट इनडायरेक्टली सॅटिस्फाय करतात. ओके, नेक्स्ट वन बघू आपण. कॉम्प्लिमेंटरी ऑब्लिक जॉईंट डिमांड. बस हे सोपं आहे. कॉम्प्लिमेंटरी ऑब्लिक जॉईंट डिमांड म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? एक मिनटं, ह्याचा अर्थ काय झाला? नावातनंच कळलं असेल. कॉम्प्लिमेंटरी ऑब्लिक जॉईंट शब्दावरनं कळलं असेल. म्हणजे मला सांगा, समजा तुम्हाला आत्ता काहीतरी रायटिंग लिहायची वॉन्ट आहे. तुमची आत्ता सध्या वॉन्ट काय? सर मला काहीतरी लिहायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, रायटिंगची वॉन्ट आहे. तर रायटिंग करण्यासाठी तुम्ही 2-3 वस्तूंना डिमांड करणार. तुम्हाला पेन लागणार, नोटबुक लागणार, रायटिंग पॅड लागणार, बरोबर आहे ना? हे सगळ्या गोष्टी लागणार. स्केल कदाचित लागेल, पेन्सिल पण लागतील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुमची वॉन्ट एकच आहे, रायटिंग. पण ती एक वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी तू पेन, नोटबुक, रायटिंग पॅड, पेन, पेन्सिल सगळं वॉन्ट डिमांडला केलं ना. ह्याला म्हणतात जॉईंट डिमांड. लक्षात आलं की जेव्हा तुमची एक इच्छा, एक वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्ही काय करतात? मेनी कमोडिटीज आर डिमांडेड. काय दिलं बघा? वेन 2 or more गुड्स आर डिमांडेड जॉईंटली, की जेव्हा तुम्ही काय करता? 2 किंवा 2पेक्षा जास्त वस्तूंना डिमांड करता टू सॅटिस्फाय अ सिंगल वॉन्ट. लक्षात आलं का? एकच वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी जेव्हा भरपूर वस्तूंना डिमांड केला जातो, इट इज नोन ॲज जॉईंट ऑर कॉम्प्लिमेंटरी डिमांड. त्याला कुठला डिमांड म्हणतात? जॉईंट ऑर कॉम्प्लिमेंटरी. फॉर एक्झाम्पल त्यांनी छान दिले, कार अँड फ्युअल. बरोबर आहे, जॉईंट आहे. तुमची इच्छा आहे, सर फिरायला जायचं आहे, वातावरण छान आहे बाबा, पाऊस पडतो, चला फिरून येऊ सिंहगडला. बरोबर आहे ना? मग फिरायला जायचं आहे म्हणल्यावर चला मी तुम्हाला कार दिली, या कारची चावी आणि जाऊ फिरून या. पण नुसतं कार असून का उपयोग हो? त्या कारमध्ये फ्युअल मीन्स पेट्रोल, डिझेल, वॉटर जे काय असेल ते पण इम्पॉर्टंट ना. म्हणजे कार अँड फ्युअल ह्या दोघांना कुठला डिमांड झाला? जॉईंट डिमांड. कारण दोन्ही एकत्र असले तरच आपली वॉन्ट काय होती? सॅटिस्फाय होती. लक्षात आलं नक्की? अजून एक्झाम्पल द्यायचं झालं तर साहजिक आहे, मोबाईल अँड सिम कार्ड. मेमरी कार्ड नसलं तर एक वेळ चालतं, इंटरनल मेमरी आजकाल मोबाईलमध्ये असते. बट मोबाईलमध्ये इम्पॉर्टंट कुठलं आहे? सिम कार्ड. तुम्हाला मोबाईल घेऊन दिला आहे, घरच्यांनी नवीन मोबाईल घेऊन दिला आहे, पण अजून त्यात सिम कार्डच नसेल तर काय उपयोग आहे का त्या मोबाईलचा? नाही. म्हणजे मोबाईल अँड सिम कार्ड दोघांना कुठला डिमांड झाला? जॉईंट डिमांड. लक्षात आलं तुमच्या? नक्की कळलं? ओके. आणि त्याच्या ऑपोजिट आता जॉईंट डिमांडमध्ये आपण काय बघितलं की वॉन्ट एकच होती, बट मेनी कमोडिटीज आर डिमांडेड. एकच इच्छा होती, पण ते एक इच्छा सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्ही भरपूर वस्तूंना डिमांड करता. आता उलटं आहे, फोर्थ वन, कॉम्पोजिट डिमांड. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे नीट बघा. द डिमांड फॉर अ कमोडिटी विच कॅन बी पुट टू सेव्हरल युजेस, इट इज नोन ॲट कॉम्पोजिट डिमांड. म्हणजे मगाशी तुम्ही नीट लक्ष द्या, मगाशी जॉईंट डिमांडमध्ये काय होतं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला चहा करायचा, तर चहा करण्यासाठी तुम्ही किती गोष्टींना डिमांड करता ना. तुमच्याकडं काय काय लागणार? तुम्हाला वॉटर लागणार, मिल्क लागणार, त्यानंतर शुगर लागणार, टी पावडर लागणार, गॅस लागणार, पातेलं लागणार, बरोबर ना? ह्या सगळ्या गोष्टी लागणार ना, तरच तुम्ही चहा करू शकता. म्हणजे वॉन्ट काय? एकच, टी. पण किती गोष्टींना डिमांड केला, त्याला जॉईंट डिमांड. पण कॉम्पोजिटमध्ये उलटं आहे. कॉम्पोजिटमध्ये कमोडिटी एकच असते, वस्तू एकच आहे, बट मेनी वॉन्ट्स आर सॅटिस्फाईड. मगाशी वॉन्ट एकच होती, कमोडिटीज मेनी होत्या. आता इथं उलटं आहे, इथं कमोडिटी एकच आहे, वस्तू एकच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी, आपल्या प्रत्येकाच्या घरात लाईट आहे. आता ती लाईट एकच असते, बरोबर? पण त्या एका लाईटीमुळं आपल्या किती वॉन्ट सॅटिस्फाय होतात. त्या लाईटीमुळं आपल्याला समजा गरम होत असेल तर आपण फॅन लावतो, ती वॉन्ट सॅटिस्फाय झाली. बोर होत असेल तर घरात टी व्ही लावतो, ती वॉन्ट सॅटिस्फाय झाली. काहीतरी गार खायचं असेल तर फ्रीज ऑन असतो, ती वॉन्ट सॅटिस्फाय झाली. काहीतरी गरम खायचं असेल, मायक्रो ओव्हन असतं, त्यातनं वॉन्ट सॅटिस्फाय होतात. म्हणजे बघा ना, इलेक्ट्रिसिटी एकच आहे, पण किती वॉन्ट सॅटिस्फाय होतात, त्याला कॉम्पोजिट डिमांड. लक्षात आलं? काय दिलं परत वर मिनिंग बघू. द डिमांड फॉर अ कमोडिटी, काय काय कमोडिटीचा डिमांड असा असतो, विच कॅन बी पुट टू सेव्हरल युजेस. अर्थ कळला तुम्हाला? सेव्हरल युजेस, की त्या वस्तूंचा वापर आपण सेव्हरल युजेस, भरपूर कारणांसाठी ज्या वस्तूंना वापर करतो ना, इज नोन ॲज कॉम्पोजिट डिमांड. त्याला कॉम्पोजिट डिमांड म्हणतात. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी.
आपण प्रत्येकाच्या घरात इलेक्ट्रिसिटीला डिमांड करतो, प्रत्येकाच्या घरात लाईटला डिमांड केलाच जातो. लाईट नसेल तर साहजिक आहे त्याला किती आपल्याला त्रास होतो ते माहिती आहे. प्रत्येकजण इलेक्ट्रिसिटीला डिमांड करतो फॉर सेव्हरल युजेस. इलेक्ट्रिसिटीला डिमांड करतो. घरात एकच मीटर बसवतो मान्य आहे, पण त्या एका मीटरपासनं आपल्या कितीतरी वॉन्ट सॅटिस्फाय होतात, सच ॲज लाईट, फॅन, वॉशिंग मशीन एक्सेट्रा. बरोबर ना? लक्षात आलं? मग दोघांमधला डिफरन्स कळला. जॉईंटमध्ये काय होतं, जॉईंटमध्ये वॉन्ट एकच होती बट मेनी कमोडिटीज आर डिमांडेड. आणि कॉम्पोजिटमध्ये उलटं आहे, कॉम्पोजिटमध्ये कमोडिटी एकच आहे बट मेनी वॉन्ट्स आर सॅटिस्फाईड. ओके. आणि लास्ट वन बघू, कॉम्पिटेटिव्ह डिमांड. कॉम्पिटेटिव्ह डिमांड, त्यातला कॉम्पिटेटिव्ह, कॉम्पिटिशन हा शब्द तर ओळखीत आहे ना तुमच्या. कॉम्पिटिशन म्हणजे काय, स्पर्धा. मग कॉम्पिटेटिव्ह डिमांड म्हणजे काय, की ज्या दोन वस्तूंमध्ये कॉम्पिटेटिव्ह सतत कॉम्पिटिशन चालू असते. आता जरा नीट लक्ष द्या, मार्केटमध्ये शुगर आणि जॅगरी, जॅगरी म्हणजे गूळ, साखर आणि गूळ ह्या दोन वस्तू आहेत, बरोबर आहे. पण ह्या दोन्ही वस्तूंमध्ये नीट जर ऑब्झर्व केलं, मार्केटमध्ये दोघांना डिमांड केला जातो, बरोबर आहे ना. पण मार्केटमध्ये नीट लक्ष द्या, ह्या दोन्ही वस्तू एकमेकांना क्लोज सबस्टिट्यूट आहेत. सबस्टिट्यूट म्हणजे काय, ऑप्शन आहेत. दोन्ही वस्तू गोड आहेत. साखर संपली तर गूळ वापरू शकता किंवा गूळ संपला तर साखर वापरू शकतो, कारण दोन्ही वस्तूंची चव एकसारखी, टेस्ट सेम आहे, बरं. असं ॲज्युम करा दोघांची प्राईस 50 रुपीज पर kg आहे. पण उद्यापासून काय झालं आहे, समजा शुगरची प्राईस वाढत चालली, 50वरनं 60 झाली, 70 झाली, 80 झाली, 100 रुपीज समजा शुगरची प्राईस झाली पर kg. तर त्याचा इफेक्ट कशावर होईल, शुगरची प्राईस वाढत गेली तर माणसं काय करतील, माणसं उद्यापासून म्हणतील की बाबा शुगर महाग झाली, नको आता शुगर खायला, एक काम करू, थोडे दिवस शुगरच्या ऐवजी काय वापरू, गूळ वापरू, जॅगरी वापरू. म्हणजे थोडक्यात प्राईस कुणाची वाढली, शुगरची, बरोबर आहे. म्हणजे प्राईस एकाची वाढत चालली पण डिमांड मात्र कुणाचा वाढला, जॅगरचा. म्हणजे शुगरची प्राईस वाढल्यामुळं जे शुगर वापरणारे कस्टमर्स होते ते आता कुठं कन्वर्ट झाले, ते डायवर्ट टू बी जॅगरी डिमांड. म्हणजे त्या आता उद्यापासून जॅगरला डिमांड करणार आहे. म्हणजे प्राईस त्याची वाढली, त्यालाच लॉस झाला, फायदा मात्र दुसऱ्याला झाला, जॅगरला झाला. म्हणजे थोडक्यात दोघांमध्ये एक प्रकारे काय झाली, कॉम्पिटिशन झाली ना. ह्याचा अर्थ दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. एकाने प्राईस वाढवली की दुसरा पण वाढवतो, किंवा एकाने प्राईस केली की त्याचा फायदा दुसऱ्याला होतो, म्हणून त्याला कॉम्पिटेटिव्ह डिमांड म्हणतात. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट लक्षात राहिलं, हा डिमांड कोणाच्या बाबतीत दिसून येतो, द गुड्स विच हॅव क्लोज सबस्टिट्यूट. हा डिमांड कोणाच्या बाबतीत दिसतो, की जे एकमेकांना सबस्टिट्यूट आहेत, की ज्या वस्तू एकमेकांना ऑप्शनल आहेत. म्हणजे काय दिलं आहे बघा, इट इज अ डिमांड फॉर दोज गुड्स, अशा वस्तूंचा डिमांड विच आर सबस्टिट्यूट फॉर इच अदर, की ज्या एकमेकांना सबस्टिट्यूट असतात. मी शुगर अँड जॅगर घेतलं ना, त्यांनी पण दिलेत बघा, फॉर एक्झाम्पल टी ऑर कॉफी, शुगर ऑर जॅगरी. आजकाल तुम्हाला माहिती आहे, 4 व्हीलर जर परचेस करायची असेल तर 4 व्हीलरमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. पेट्रोल आहे, माहिती असेल तुम्हाला, पेट्रोलचं मॉडेल असतं, डिझेल मॉडेल असतं, आणि आजकाल तर नवीन मॉडेल आलं CNG, बरोबर आहे ना. म्हणजे ह्याच्या अगोदर माणसं पेट्रोलचंच मॉडेल फक्त लॉन्च व्हायचं, माणसं पेट्रोलचीच 4 व्हीलर करायचे. पण आता मार्केटमध्ये पेट्रोल नाही तर डिझेल आहे, डिझेल नाही तर CNG पण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, ॲज कम्पेअर्ड टू पेट्रोल अँड डिझेल, प्रायझेस ऑफ CNG आर व्हेरी लो. म्हणजे थोडक्यात ह्या दोघांची कंपॅरिझन केलं तर CNGच्या प्राईस कमी आहे. मग त्यामुळं काय झालं, माणसं CNGला जास्त डिमांड करायला लागले. म्हणजे आजकाल कुणाला 4 व्हीलर परचेस करायची असेल तर CNG मॉडेलला प्रेफरन्स जास्त देतात. मग त्यामुळं काय झालं आहे, माणसं CNGला प्रेफरन्स जास्त देतात, म्हणून पेट्रोल अँड डिझेलचा डिमांड काय झाला आहे, कमी झाला, बरोबर ना. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात या तिघांमध्ये आता काय चालू आहे, कॉम्पिटिशन चालू आहे, कॉम्पिटिटिव्ह डिमांड. नक्की कळलं. म्हणजे टोटल किती टाईप झाले, 5 टाईप्स आहेत. कुठले कुठले, परत एकदा मी इथं वर स्क्रीनवर एक्सप्लेन करतो आहे. फर्स्ट टाईप कुठला होता, डायरेक्ट डिमांड. डायरेक्ट डिमांड म्हणजे काय हो, दोज गुड्स विच सॅटिस्फाय आवर वॉन्ट डायरेक्टली, की जे आपली वॉन्ट डायरेक्टली सॅटिस्फाय करतं. सेकंड वन होता इनडायरेक्ट डिमांड. इनडायरेक्ट डिमांड मीन्स ऑपोजिट त्याच्या, दोज गुड्स विच आवर सॅटिस्फाय इनडायरेक्टली, अशा वस्तू की ज्या आपल्या इनडायरेक्टली वॉन्ट सॅटिस्फाय करतात. आपण गव्हाला पण डिमांड करतो ना, वीट, पण गव्हाला डिमांड का करतो, आपली वॉन्ट गव्हामुळं नाही सॅटिस्फाय होत, आपल्याला गव्हापासून चपाती करायची असते आणि ती चपाती आपली वॉन्ट सॅटिस्फाय करते, म्हणून आपण गव्हाला डिमांड करतो, इनडायरेक्ट डिमांड. ओके. त्यानंतर थर्ड वन होता जॉईंट डिमांड, आणि फोर्थ होता कॉम्पोजिट डिमांड.
जॉईंट डिमांडमध्ये नावातनंच कळलं, जॉईंट मीन्स दे एकमेकांशी जॉईंट आहेत. दॅट मीन्स दे म्हणजे कॉम्प्लिमेंटरी गुड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये काय होतं, वॉन्ट एकच होती की मला चहा बनवायचा आहे, बट मेनी कमोडिटीज आर डिमांडेड. पण एका वॉन्टसाठी तुम्ही भरपूर वस्तूंना डिमांड करता, त्याला जॉईंट डिमांड. आणि त्याच्याच ऑपोजिट कोण होतं, कॉम्पोजिटमध्ये. कॉम्पोजिटमध्ये काय होतं, कॉम्पोजिटमध्ये गुड्स एकच होती, वस्तू एकच होती, बट मेनी वॉन्ट्स आर सॅटिस्फाईड. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी आहे का नाही. आणि फिफ्थ वन, लास्ट वन आत्ता आपण बघितला, कॉम्पिटेटिव्ह डिमांड. कॉम्पिटेटिव्ह डिमांड कोणाला म्हणला जातो, दोज गुड्स विच आर क्लोज सबस्टिट्यूट फॉर इच अदर. अशा वस्तू की ज्या एकमेकांना सबस्टिट्यूट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल शुगर जॅगर किंवा टी कॉफी, ऑप्शनल गुड्स. ही नसेल तर ती चालू शकते. म्हणजे थोडक्यात एकमेकांमध्ये काय असते, कॉम्पिटिशन असते, म्हणून त्याला कॉम्पिटेटिव्ह डिमांड म्हणतात. ओके, लक्षात आलं. टोटल देअर आर 5 टाईप्स ऑफ डिमांड. डिमांडचे टोटल 5 टाईप्स आपण एक्सप्लेन केलेले आहेत. तर मग आज तुमचं एवढंच काम आहे, जे काही कालचं लिहून झालेलं आहे त्याच्या पुढे हेडिंग टाकताल. मे बी शक्यतो न्यू पेजवर हेडिंग टाकलं तर बरं होईल. आणि हे जे 5 टाईप्स एक्सप्लेन केले आहेत ॲज इट इज आहे तसे नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.